महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत वसई विरार महापालिका क्षेत्रातील आचोळे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तब्बल 250 कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे। नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी या हॉस्पिटल निर्मितीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता। विशेष म्हणजे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या 10 जुलै या वाढदिवसादिवशीच भूमिपूजन करण्यात आले। आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त वसई विरारकरांना दिलेली ही आरोग्यदायी भेट मानली जात आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा आचोळे आरक्षण क्रमांक 455 व सर्वे क्रमांक 6 या ठिकाणी सुसज्ज 200 खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे। आमदार क्षितिज ठाकूर व आमदार हितेंद्र ठाकूर यांची आग्रही मागणी राहिलेली आहे। शहरात सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने मुंबई ठाणे येथे जावे लागते। प्रस्तावित रुग्णालयांच्या माध्यमातून वसई विरारकरांना या सुविधा मिळणार आहेत। महानगरपालिका बनवणार, राज्य सरकार पैसे देणार, त्यातले 25% 250 कोटी रुपयातले 25% टोकन अमाऊंट म्हणून कलेक्टर ऑफिसला ट्रान्सफर पण झाली। हे हॉस्पिटल काल मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेला असताना मुख्यमंत्र्यांनी क्षितिज ठाकूर यांना सांगितलं का उद्याला नारळ फोडून टाका, ही बर्थडे गिफ्ट आहे तुम्हाला। त्याच्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही विधान भवनात होतो। 6:30-7 वाजता क्षितिजचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलो इकडे। तर त्यावेळी कमिशनर महोदय आणि अन्य हे कामाला लागले। घाईघाईमध्ये सगळा हा कार्यक्रम केला। तो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं का क्षितिजच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करा। 25 कोटीची ऑर्डर म्हणजे जो GR निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्षितिज ठाकूर यांच्या हातात दिलेला। मी तर त्यावेळी हजर पण नव्हतो। सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, श्रेय कोणाचा हे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची, त्यामध्ये मला काही पडायचं नाही। अख्खा महाराष्ट्र जाणतोय। ही तर सुरुवात आहे, ही सुरुवात आहे भूमिपूजन। ज्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं ते हॉस्पिटलचं संपूर्ण प्लॅनिंग क्षितिज यांनीच केलंय त्याच्या मनाप्रमाणे। म्हणजे बाहेरचे आर्किटेक्ट बसून ते चुकून मी बोलून गेला 200 खाटाचं, त्या आहेत 400 खाट। कदाचित 200चं 250 मिळाले, 400चं 500 केलं असतं। माझी थोडी चूक झाली। एनिवे चूक सुधरवू, ही सुरुवात आहे। 50,000 कोटीची कामं येत्या काही महिन्यात चालू होतील वसईत, पालघर जिल्ह्यामध्ये। आज काल उद्घाटन होते हे कळलं, मग श्रेयवाद आला। आता त्यांना सगळ्यांना विनंती आहे, जे श्रेयवादात लढतात, कोणती कामं पास झाल्यात ती अगोदर बघून घ्या। म्हणजे आमच्या नारळ फोडायच्या वेळी आमचं श्रेय बोलू नका, एवढंच। बॅनरही फाडलेला त्यावेळेला बघितलं तर पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही फाडला। जो तो स्वतःच्या बुद्धीची पोच आहे ना त्याप्रमाणे वाद मला त्याच्या आता कित्येक होल्डिंग अशा आहेत कार्यकर्त्यांनी लावले। क्षितिज ठाकूर एकटा, माझा फोटो नाही, त्याला काय मी फेडायला जाऊ का? ज्याचं जसं प्रेम ते तसे बॅनर करणार आणि लावा ना। तुम्हाला काय कमी आहेत का? तुम्ही लावू शकतात बॅनर, लावा की नाही, काय मोठी गोष्ट आहे। आचोळे मल्टी स्पेशल हॉस्पिटलचं 19 ऑगस्ट 2021 मला एवढंच माहिती आहे का शासन करणार आहे। याचा GR परवा सोमवारी निघाला आणि त्यातले 25 कोटी एवढं मला माहिती आहे। आणि 25 कोटीचं ते पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं गिफ्ट आहे आणि तू उद्याला भूमिपूजन करून घे म्हणून ते केलं। लक्षात आलं का? आता अगोदर भूमिपूजन झालेलं कधी केलेलं? 2021 ऑगस्ट। एखादा तरी खड्डा खडला तर मला बरं वाटलं असतं। VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।